आज मंगळवार 18 जून. आपल्याला आज निर्जला एकादशी आहे. सगळ्यांना माहिती आहे की ज्येष्ठ महिन्यातली ही एकादशी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एकादशी अशी मानली जाते. म्हणजे निर्जला म्हणजे जलसुद्धा प्यायचं नाही अशी एकादशी करायची. म्हणजे काय होतं तर वर्षातल्या 23 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. मग आपल्याला असं पुण्य मिळवायचं असेल तर आपण आज निर्जला असं म्हणूयात. तरी सगळ्यांना शुभेच्छा निर्जला एकादशीच्या. रात्री दादा माझ्या मनात आलं होतं की आपण आज गीता पाठ घेऊया का, पण ते होणार नाही. 18वा अध्याय चालला आहे तोच आपला बरा आहे. सर्वांना शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. एक फक्त कडवं म्हणते आज एकादशी आहे म्हणून. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जय 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 श्री कृष्ण. आज आपण 39वा काल पाहिलेला आहे श्लोक तमोगुणाचा. तामस सुख काय असतं ते पाहिलेलं होतं. आणि जे प्रारंभी परिणामी म्हणजे शेवटी म्हणजे उपभोगाच्या प्रारंभी आणि उपभोगानंतरही जे आत्म्याला मोहित करतं आणि निद्रा आळस आणि दोषांपासून निर्माण होतं असं जे सुख आहे ते तामस सुख आहे. म्हणून आता एक शेवटचा श्लोक म्हणजे या सुखाचा काय म्हणूया आपण उपसंहार करण्यासाठी किंवा हा जो विषय आहे प्रकरण आहे त्याचा उपसंहार करण्यासाठी 40वा श्लोक आलेला आहे. तत्पूर्वी तामस सुखावर काल थोडंसं आपलं राहिलं जास्त समजून घेणं. ज्याला ज्ञानदेवांनी भरपूर उदाहरणं दिलेली आपण अभ्यासलेली आहेत की हे तामस सुख कसं आहे. तर ज्ञानदेव म्हणतात आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख. का पुढिलांचे निमारे ना तरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटाचा बोली. जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिले जयांचा अद्यंती भुलिजे आपुली वाट. ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा ते बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे. म्हणजे निषिद्ध पेय प्याल्यानंतर किंवा निषिद्ध अन्न खाल्ल्यानंतर किंवा स्वैरवर्तन केल्यानंतर स्त्रीच्या संगतीने जे सुख लाभतं ते सुख खरं नाही आहे. किंवा दुसऱ्याला मारून परधनाचा अपहार करून लोकांच्या पुढे खोटी स्तुती करून किंवा लोकांनी केलेली
स्तुती खोटी स्तुती, त्याचं जे सुख वाटतं आणि ज्याच्या आरंभी आणि अंती जीवाला खऱ्या मार्गाविषयी भ्रम उत्पन्न होतो, नेमकं काय करावं हेच समजत नाही, असं जे सुख आहे ते तामस सुख आहे. त्याचे आपण हे पाहिलेले होत्या समश्लोकी. एक दोन त्यातले काही स्वरूपानंदांचा मुद्दाम सांगणार आहे की किती प्रकारे हा दुष्टपणे सुख दुसऱ्यांचं हिरावून घेतो. त्याच्यासाठी एक 2-3 उदाहरणं सांगते. स्वतःचंच नाक कापून घ्यायचं आणि दुसऱ्याला अपशकुन करायचं आणि त्यात आनंद मानायचा. किंवा पतंग जो किडा आहे की नाही, तो दिव्यावर काय करतो, स्वतः झेप घेतो, दिवाही मालवतो आणि स्वतःचाही नाश करून घेतो. असं हे तामस सुख असतं. किंवा स्वतःच्या तोंडाला काळे फासायचं आणि दुसऱ्याला भिववायचं, दुसऱ्याला भीती दाखवायची. हे जे सगळे प्रकार आहेत हे म्हणजे प्रथमही दुःखदायक आहेत आणि नंतरही. स्वतःचंच नाक कापलं तर काय होणार आहे मला सांगा तुम्ही. दुसऱ्याला भीती दाखवायची, दुसऱ्याला अपशकुन करायचं, पण कायमचं तुमचं नाक गेलं त्याचं काय. स्वतःचं तोंड काळं करून दुसऱ्याला भिवण्यात काय अर्थ आहे. त्या पतंगासारखा स्वतःचा जीव ओवाळून टाकायचा, त्यात काय उपयोग आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला सुख मानणं, इतके भयंकर प्रकार लोक करत असतात. मग या सुखाला काय खरं सुख म्हणता येईल का. आता काही प्राण्यांची उदाहरणं घ्या. वाघ काय करतो, कुजलेलं मांस खातो. म्हणजे निषिद्ध मांस, निषिद्ध अन्न आपण खाण्यातला प्रकार आहे. किंवा जे घाणीतले किडे असतात त्यांचं तेच जीवन असतं. तसं ह्या माणसाचं जीवन म्हणजे काय तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष या षड्विकारांनी ग्रासलेले असे हे लोक विवेकशून्य असतात. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, विधी निषेध यातलं त्यांना काहीच कळत नाही. कळून घ्यायची त्यांना इच्छाही वाटत नाही. त्यांच्या बुद्धीची क्षमता संपलेली असते. आणि जसा बेशुद्ध मनुष्य, त्याला देहाचं, काळाचं, कशाचं भान नसतं, तसे हे विकारग्रस्त लोक चांगल्या वाईटाचं काहीही त्यांना भान राहत नाही. आणि सगळं नको त्या गोष्टी म्हणजे अपेय पान करतील, निषिद्ध जेवण करतील. मी आत्ता म्हटलं तसं स्वतःच्या देहाला शिणवून घेतील, दुसऱ्यालाही त्रास देतील. म्हणून ही 3 प्रकारची सुख आपण पाहिलेली आहेत. पहिलं सात्विक सुख पाहिलं की जे सुरुवातीला विषासारखं आहे पण नंतर अमृतासारखं वाटतं. राजस सुख असं आहे की सुरुवातीला अमृतासारखं वाटते, त्याचा परिणाम विषासारखा आहे. आणि तामस सुख तर प्रारंभी आणि शेवटी दोन्ही वेळेला हे त्रासदायकच आहे, आपला स्वतःचा नाश ओढून घेणार आहे. म्हणून या 3 प्रकारची सुख भगवंतांनी आपल्याला सांगितलेली आहेत. आता पुढचं जे आहे 40व्यामध्ये मी म्हणलं तसं उपसंहार करतायत. उपसंहारामध्ये काय सांगतायत बघा. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. आता इथले संधी आहेत छोटे छोटे. न तद अस्ति, न म्हणजे नाही, तद म्हणजे ते, अस्ति म्हणजे आहे. म्हणजे न अस्ति म्हणजे ते खरं सुख नाही किंवा ते नाही. कुठं पृथिव्याम, या सगळ्या पृथ्वी तलावर तसं सुख आपल्याला पाहायलाच मिळत नाही. कसं दिवी, दिवी म्हणजे स्वर्गात, देवेशु म्हणजे देवांच्या ठिकाणी, म्हणजे स्वर्गातही ते सुख पाहायला मिळणार नाही, पृथ्वीवरही पाहायला मिळणार. पृथिव्याम म्हणजे पृथ्वीवर, पृथ्वीवरही पाहायला मिळणार नाही. आणि दिवी म्हणजे स्वर्गामध्येही पाहायला मिळणार नाही. आणि देवेशु म्हणजे देवतांमध्ये सुद्धा हे अशा प्रकारची काय पाहायला मिळणार नाही तर सत्वम प्रकृतिजैहि मुक्तम. सत्व इत्यादी या 3 गुणांशिवाय प्रकृतिजैहि मुक्तम, या प्रकृतीच्या गुणांनी मुक्त असलेलं असं सुख
गुणांशिवाय असूच शकत नाही असं त्यांना म्हणायचं. यत एभिही स्यात् त्रिभिही गुणैही. एभिही म्हणजे या, त्रिभिही म्हणजे तिघांनी अर्थात 3 गुणांनी युक्त असं सुख नाही असं कुठंच दिसणार नाही. याचा अर्थ काय की तिन्ही गुणांनी युक्त असं ही जी 3 सुख आहेत सत्वरजतमांनी युक्त, ही सगळीकडेच बघायला मिळत आहेत. पृथ्वीवर पण आहे, देवदेवांमध्ये पण आहे आणि स्वर्गामध्ये पण आहे. असा कोणीच प्राणी नाही की जो या प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त आहे. न तद अस्ति पृथिव्याम वा. पृथिव्याम म्हणजे या पृथ्वी तलावर, दिवी म्हणजे या स्वर्गामध्ये आणि देवेशु म्हणजे देवदेवतांमध्ये. सत्वम, सत्व म्हणजे अस्तित्व. प्रकृतिजयी म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं आणि मुक्तम म्हणजे त्याच्यापासून मुक्त. प्रकृतीच्या द्वारे हे 3 गुण उत्पन्न झालेले आहेत आणि प्रकृती ही 3 गुणांनी, म्हणून त्रिभी गुणमयी भावई एभिस्त्र असं म्हटलेलंच आहे. तर तेच इथे पुन्हा पुनरावृत्ती केलेली आहे की या 3 गुणांनी युक्त अशी जी प्रकृती आहे तिच्यापासून मुक्त असा या जगात कोणीच नाही, या ब्रह्मांडामध्ये कोणी नाही. म्हणजेच हे 3ही गुण तिन्ही ठिकाणी आहेत. पृथ्वी तलावर आहेतच आहेत, स्वर्गामध्ये पण आहेत आणि देवदेवतांच्यामध्ये पण आहेतच. म्हणजे मनुष्यादी प्राणी किंवा अन्य प्राणरहित असा कोणताही पदार्थ या पृथ्वी, स्वर्ग किंवा अन्य देवता यांच्यामध्ये नाही की जो प्रकृतीपासून जन्म पावलेल्या या सत्वादी 3 गुणांपासून मुक्त आहे. आणि यत् स्यात् भवेत, जर कदाचित तसा एखादा म्हणला तर न तद अस्ति म्हणजे तो तसा असूच शकणार नाही, असा बनणंच शक्य नाही. जसं आपण म्हणतो, आता खूप छान उदाहरणं घ्यायची आहेत. आधी समश्लोकी बघूया आणि मग आपण त्याच्यावरची उदाहरणं किंवा सगळे हे वैशिष्ट्य घेऊया. विनोबाजी काय म्हणतात बघा. इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकातही काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातुनी. हे कुठंच काहीही मुक्त नाही, प्रकृतीच्या गुणापासून काहीही मुक्त नाही असं पुन्हा पुन्हा आपल्याला भगवंत सांगतात. म्हणजे इथंही नाही आणि स्वर्गातही नाही आणि देवादिकातही नाही. संत तुकाराम म्हणतात, न ते पृथ्वी माझी पाहो स्वर्गी जयाचा संदेहो. तेथे सिद्ध गुणसमूहा सत्वाहीन बापुडे. आमरणी जे मिळेना पाहता इंद्राने स्वनयना. मज भासते अर्जुना या त्रिगुणा नातळे. माझा जीव ते गासत्व तेथे सुखावला शिव. केला खाणीचा उद्भव परी सत्व नटळे. तुका म्हणे ऐका वचन काय बोलिला भगवान. तेथे देऊनिया मन वर्णधर्म अवधारा. तर वामन पंडित म्हणतात, न ते पृथ्वीत न स्वर्गी देवा माझी ही सत्वते. जे नातळे या त्रिगुणा ते माझे सत्व केवळ. किंवा मुक्तेश्वर म्हणतात, या पृथ्वीवरी पाही स्वर्गी अथवा देवांचे ठाई. त्रिगुणा विरहित सुटका नाही ते माझे तेज केवळ. या त्रिगुणांशिवाय कशालाही सुटका नाही असं माझं ते तेज आहे असं म्हणतायत.
भूतमात्र ते इथे तेवी, ते देव देवलोकात. पहा त्रिभुवनी नसेची कोणी, प्रकृती गुणविनिर्मुक्त. स्वरूपानंदांची मुद्दाम ओवी पाहिलेली आहे. भूतमात्र ते इथे तेवी, ते देव देवलोकात. पहा त्रिभुवनी नसेची कोणी, प्रकृती गुणविनिर्मुक्त. या प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त असं कोणीही तुम्हाला आढळणार नाही. आता म्हणलं तसं प्रत्येकाचा अंश किंवा या त्रिगुणाचा अंश हा प्रत्येकामध्ये भरून राहिलेला आहे. हेच आपल्याला भगवंत पटवून देत आहेत. आपल्यामध्ये सुद्धा हे त्रिगुण आहेतच. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे समजून घ्यायचे की भगवंतांनी म्हणजे भगवंताला काय इच्छा झाली. एकहा अहम बहुस्याम, म्हणजे त्याला असं वाटलं की मी एकटाच आहे, आता मी बहु व्हावं, अनेकांनी युक्त व्हावं. आणि म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी हा संकल्प झाला आणि त्यानं प्रथम पुरुष आणि प्रकृती हे दोन उत्पन्न केले. मग त्यांच्याबरोबर सत्वरज तम हे 3 गुण उत्पन्न झाले. आणि हे 3 गुणापासून ही प्रकृती उत्पन्न झाली. मग त्याचं बीज जे आहे 3 गुणांचं ह्या प्रकृतीतच आहे. म्हणजे जसं एका फुलाला 3 पाकळ्या दिसतात, त्या अर्थी त्याच्या कळी अवस्थेत सुद्धा त्या 3 पाकळ्या होत्याच. झाडाच्या वेलीच्या बीजाचा धर्मच असा असतो की त्यातून 3 पाकळ्यांचं फूल जन्माला यावं. म्हणजे प्रकृती ही त्रिगुणात्मकच आहे. तिच्यापासून हे सगळं जग उत्पन्न झालं. आणि म्हणून या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये हे 3 गुण असतातच. म्हणजे रजतम नाहीत किंवा सत्वरज नाही असं नाहीच आहे. अगदी देवांच्या बाबतीत जे आपण श्लोकात पाहिले की स्वर्गामध्ये देवांच्या ठिकाणी सुद्धा रज आणि तमाचा कधी कधी उद्भव होतो. कधी कधी जास्ती करून सत्वगुण असतो. अगदी पाताळात सुद्धा सत्व आणि रजोगुणाचा थोडाच, जरी तिथं तमोगुण जास्त असला तरी तिथे सुद्धा कधी कधी सत्व आणि रजोगुणाचा उद्भव होत असतो. किंवा पृथ्वी लोकावर सत्व रज आणि तम हे 3ही गुण आपल्याला थोड्या थोड्या फरकाने वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या वस्तूंमध्ये दिसून येतात. जसं रसाशिवाय जल नाही किंवा रसाशिवाय फळं नाही. कुठलंही फळ म्हणलं की त्यात रस हा आलाच. तसं ह्या त्रिगुणांशिवाय कुठलीच गोष्ट नाही. प्रकाश आहे म्हणून छाया आहे. प्रकाशाशिवाय छाया नसते. एखादं म्हणेल इथं प्रकाश नाही आणि तरी माझी सावली. आता बघा इकडे सगळं अंधारून आलेलं असतं, कुठेच आम्हाला सावली दिसणार नाही. जेव्हा तो सूर्यप्रकाश येईल त्यावेळेला आपल्याला ह्या सावल्या दिसत असतात. म्हणून पंचमहाभूतांच्या आणि मन बुद्धी अहंकार यांच्या अधिष्ठानाशिवाय हे शरीर जसं नाही. पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलं आहे, सगळं विश्व बनलेलं आहे. प्रत्येकाचा अंश या म्हणजे कार्य करत असतो. वारा वाहत असतो, आकाशात ही पोकळी आहे. पृथ्वीपासून सगळे टणक पदार्थ किंवा हे कडक पदार्थ आपल्या देहामध्ये जो पक्का भाग आहे, कडक भाग आहे, तो सगळा पृथ्वीचा अंश आहे. जलाचा अंश आहे. सगळे अंश पंचमहाभूतांचे आहेत. आणि स्वर्गाधिपती एक नहुष राजा होता. आणि त्यानं काय केलं तर इंद्रपती शची इंद्राची पत्नी जी आहे तिची अभिलाषा धरली आणि तो भुजंग अवस्थेतच पतन पावला. कारण त्याला तू सर्प होशील असा शाप मिळाला आणि मग तो त्याच अवस्थेत मरण पावला. म्हणजे त्यानं कामविकाराला आवर घातला नाही म्हणून त्याचं पतन झालं. तसंच वाल्मिकींचं तर रोज आपण उदाहरण पाहतोच आहे की जो तमोगुणांनी युक्त होतो त्याच्या ठिकाणी जेव्हा सत्वगुण उत्पन्न झाला, बुद्धीवर चांगले संस्कार झाले की मग आपल्या सत्वगुणाचा विकास होत असतो आणि बुद्धी सगळं चांगलं करायला प्रवृत्त करत असते. म्हणून हे 3 गुण सर्वत्र अभिप्रेत आहेत की सर्वत्र अस्तित्वात आहेत. आता भगवंत काय सांगतात
प्रत्येकाच्या गुणानुसार किंवा प्रत्येकाच्या वर्णानुसार त्यांनी ते कर्म करायलाच पाहिजे. आता आपण सगळी कर्म बघणार आहोत. त्याचीही मी म्हणलं तशी थोडीशी प्रारंभीची, ज्याला प्रस्तावना म्हणू, तशी आता भगवंत सांगतायत की प्रत्येकजण आपापल्या वर्णानुसार हे कर्म करतच असतो. त्यांनी ते केलंच पाहिजे. प्रत्येकाला नेमून दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आता पुढे आपण पाहणार आहोत की ब्राह्मण जर ब्राह्मणाचं कर्तव्य करत नसेल आणि क्षत्रियाचं करत असेल तर तो क्षत्रिय होईल. क्षत्रिय जर क्षत्रियाचं कर्तव्य करत नसेल, शूद्राचं करत असेल तर तो शूद्र होईल. आणि शूद्र जर स्वतःचं कर्तव्य 3 भुवन ते पाहिजेत आपल्याला की तिघांची सेवा करणं, 3 वर्णीयांची सेवा करणं, ते न करता हा जर अध्ययन अध्यापन करत असेल, तो त्याच्यामध्ये तज्ज्ञ असेल, तर त्या शूद्राला सुद्धा ब्राह्मण वर्ण प्राप्त होईल. वर्ण ही जात नाही आहे. वर्ण ही कर्मावरून निर्माण झालेली अशी एक पद्धती आहे. म्हणून गुणकर्म विभाग अशा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा, हे विसरायचं नाही आहे. आता त्यानुसार आपल्याला 41व्या श्लोकापासून प्रत्येकाची कर्तव्य पाहिजेत. तर ती कर्तव्य बघूया. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. तिघांचा उल्लेख केला. ब्राह्मण, क्षत्रिय, विष म्हणजे वैश्य आणि शूद्राणा म्हणजे शूद्र. हे 4 वर्ण आहेत. ब्राह्मण क्षत्रिय विषाम, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य, आणि शूद्राणा म्हणजे शूद्रांचे, च परंतप आणि शूद्रांचे, च तिकडे घ्यायचा, शूद्रांच्या इथे घ्यायचा, आणि शूद्रांचे. हे परंतपा, हे अर्जुना काय आहेत? कर्माणि प्रविभक्तानि, त्यांची कर्म ही विभागलेली आहेत. कशी? स्वभाव प्रभवैः गुणैः. स्वभाव म्हणजे जन्माला येतानाच, प्रभवैः म्हणजे उत्पन्न झालेल्या, गुणैः म्हणजे गुणांपासून, प्राकृतिक गुणांपासून किंवा स्वभावतः निर्माण झालेल्या गुणांपासून आणि त्यांच्या स्वभावानुसार ही सगळी कर्म नेमून दिलेली आहेत किंवा ती त्यांना प्राप्त झालेली आहेत. म्हणजे आपण एखाद वेळेला म्हणतो मला हे करावंसंच वाटत नाही आहे. कारण का? की ते स्वभावतःच जन्मतःच आपल्यामध्ये तो गुण आलेला नाही आणि त्यामुळं आपल्याला ते कर्म करावंसं वाटत नाही. आळसामुळं वगैरे वाटतं, तो भाग वेगळा ठेवा. पण 4ही वर्णांची कर्तव्य ही त्यांच्या प्रकृतीपासून, प्राकृतिक गुणापासून आणि स्वभावानुसार ही उत्पन्न झालेली असतात. ती त्याला प्राप्त झालेली असतात. ती तो बदलू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा हा श्लोक आहे बघा. म्हणजे वर्ण, आश्रम आणि कर्तव्य या तिघांचा मेळ आता इथून पुढं भगवंत आपल्याला घालून दाखवणार आहेत की स्वभावाच्या प्रभावाप्रमाणे ही सगळी कर्म विभागलेली आहेत. आणि ती कशी? तर या गुणांमुळे विभागली गेलेली आहेत. स्वभावजन्य गुणांच्या प्रभावानंही किंवा योगानंही विभागलेली आहेत. प्रत्येकाचं कर्तव्य जे आहे ते आता आपल्याला पुढे भगवंत सांगणार आहेत. म्हणजे सत्व, रज, तम यांचा, या गुणांचा जेव्हा जन्म झाला आणि त्याच्यानुसार प्रत्येक प्राणी मात्र किंवा प्रत्येक वस्तू मात्र हे तसं घडत गेलेलं आहे. साप दुसऱ्याला दंशच करणार, मुंगूस दुसऱ्यांना मदत करणार किंवा कष्ट करणार सगळ्यांसाठी. असं प्रत्येकाचं एक कर्तव्य ठरलेलं आहे. ते कशामुळं? तर ते त्याच्या स्वभावामुळंच. तर त्याच्यावर विनोबा काय म्हणतात बघा. ब्राह्मणादिक वर्णांची कर्मेती विभागली, स्वभावसिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया. स्वभावसिद्ध आहे ते, जन्माला येतानाच ते घेऊन आलेलो आहे आपण. तुकाराम महाराज म्हणतात विप्रबाहुजा वैशाला. बाहुज म्हणजे क्षत्रियाला किती छान शब्द वापरलेला आहे. बाहूमुळे जन्माला आला म्हणजे त्याचं सगळं बळ जे आहे ते हातामध्ये असतं ना. म्हणून विप्रबाहुजा वैशाला शूद्र शुद्धतमी जाला
क्रिया पृथक याला पूर्वी असे स्थापिली. त्याची क्रिया, त्याचं कर्म हे पूर्वी स्थापन केलेलं आहे. अधिष्ठान स्वभावे जे झाले त्रिगुण सहजे, तया गुणी मुनी राजे व्याख्या बहुबाणिली. तेचे येथेही प्रसंगी कथी अर्जुना सारंगी, तुका सर्व जना लागी निर्मिलासे वदाया. अरे तुका हा जना लागी निर्मिलासे हे सांगायला जणू काही तुका जन्माला आलेला आहे. वामन पंडित म्हणतात, ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या शूद्रांच्याही क्रिया पृथक, अधिष्ठान स्वभावे जे झाले त्रिगुण त्या गुणी. या अधिष्ठानामुळं, अधिष्ठान म्हणजे जो स्वभाव आहे त्यानुसार हे सगळे गुण झालेले आहेत. मुक्तेश्वर म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण, चारी वर्ण हे प्रमाण, त्यांसी कर्मे वेगळाली जाण, परी उपजती त्रिगुणांपासूनी. महत्त्वाचं त्याच्या खाली अंडरलाईन आहे की ही जी कर्म आहेत ही त्रिगुणांपासून निर्माण झालेली आहेत. खरं बोलणं, सत्य बोलणं आता येणार आहे आपल्याला. प्रत्येकाचं कर्तव्य पाहायचे. कीर्तने म्हणतात, विप्रक्षत्रिय वैश्य शूद्र जनजे कर्मे तयांची अहा, झाली भिन्न परंतपा विविधशी नून्याधिकत्वे पहा. देही ज्या गुण जो विशेष तसली, देहस्थ कर्मे करी, केली कर्म विभागणी म्हणून या देह स्वभावा परी. विप्रक्षत्रिय वैश्य शूद्र जनजे कर्मे तयांची अहा, झाली भिन्न परंतपा विविधशी न्यून्याधिकत्वे पहा. न्यून अधिक याच्यानुसार त्याच्यामध्ये कमी जास्तपणा असू शकतो, पण ह्या गुणांनुसार या चौघांची कर्तव्य आहेत हे तू पहा किंवा समजून घे असं भगवंत सांगतात. आता अनंत तने यांनी पण छान शब्द वापरलेत बघा. ब्राह्मणांची रणपटू क्षत्रियांची, तशी वैश्यांची आणि शूद्र यांची, सकल कर्मे बघ असती वेगळाली, सकळ कर्मे बघ असती वेगळाली, नियत जन्मार्जित सहज गुणे झाली, नियत कर्मार्जित सहज गुणे झाली. मारुलकर म्हणतात, आता ऐके चारी त्या द्विज शूद्रादी वर्णकर्मांचे, प्रकृतिजन्य गुणाही पार्था मी भेद सांगतो त्याचे. तर डॉक्टर खैर म्हणतात, जाती कुळ न बघता स्वभाव गुण भिन्नता मनी धरोनी, कर्मे विभागली मी वर्णांची चार प्रकृतीमधुनी. प्रकृतीमधून चार वर्णांच्या मधून मी ही सगळी कर्म विभागलेली आहेत. शंकराचार्य म्हणतात की शास्त्राप्रमाणे ब्राह्मणांची सगळी जी कर्म आहेत ती आता पुढं मी सांगणार आहे, पण गुणांशिवाय हे विभक्तपण नाही, हे वेगळेपण या गुणांमुळे दिसते. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिघांची आणि शूद्रांची जी कर्म आहेत ही परस्पर विभाग करून ही कर्म निश्चित करण्यात आलेली आहे. विभागणी केली. तुझ्याकडं कुठला गुण आहे, आपल्याकडे बघा कुठला एखादा कार्यक्रम असेल, कुठल्या संस्थेचा असेल, कॉलेजमध्ये असेल, शाळांमध्ये असेल, आपल्याकडं काय करतात, ज्याच्याकडं जो गुण आहे त्याला ते काम देतात. बरोबर आहे ना. जो छान गाणारा असेल, आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेऊया की शिक्षक काय करतात, जो चांगला गाणार आहे त्याला गाण्याचं काम देतील, नाही तर त्याला जर खेळात पाठवलं तर चालेल का नाही. जो चांगला खेळ छान खेळू शकतो त्याला खेळाकडं पाठवतात. जो नाट्य करू शकतो त्याला नाट्य, जो वक्तृत्व करू शकतो त्याला वक्तृत्व.
अशी जी विभागणी आहे ही गुणानुसारच केली जाते, मग त्यानुसार कर्म वाटून दिलं जातं. तसंच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्याबरोबर शूद्रांना सुद्धा समाविष्ट करून घेतले. कारण का, की शूद्र हा काही द्विज नाही आहे, वेदपठणाचा त्याला अधिकार नाही आहे, पण तो काय करू शकतो, तर इतर वर्णीयांची सेवा करू शकतो. त्याच्यामध्ये जे गुण आहेत तर तो त्याच्यामध्ये वापरू शकतो. म्हणून स्वभावतःच जे गुण आपल्याजवळ आलेले आहेत त्यानुसार ही 4 वर्णांची विभागणी केलेली आहे. आणि 4 वर्णांना जी कर्म द्यायची त्याची पण विभागणी केलेली आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. आता पुढचा श्लोक बघा. आता प्रत्येकाकडं बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता ही वेगळी असते. म्हणून मोक्षाचा मार्ग सांगत असताना सगळ्यांसाठी तो खुला ठेवलेला आहे भगवंतानी. शारीरिक बौद्धिक क्षमतेचा किंवा त्याच्या ठिकाणची निष्ठा आपण 17व्या अध्यायात पाहिली, 14व्या अध्यायात पाहिली की प्रत्येकाची निष्ठा वेगळी आहे, प्रामाणिकपणा वेगळा आहे आणि त्यानुसार त्याला ही विभागणी करून दिलेली आहे. ज्ञानदेव म्हणतात बघा, त्यांचं एक पाहूया आपण थोडक्यात. जैसा फुलाचे निसांगाते तांतू तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. म्हणजे श्रीमंत फुलांच्या हाराबरोबर दोराही गळ्यात घालून घेतात. ते म्हणतात का, मला आता दोरा नको, मला फक्त फुलं हवीत. दोऱ्याशिवाय हार होतच नाही. किंवा फुलांच्या गुच्छाचा वास घेतात, त्यावेळेला त्या फुलांना बांधणाऱ्या दोऱ्याचाही वास येतो. त्याप्रमाणे सेवारूपानं या तिन्ही वर्णांना व्यापून असणारा जो शूद्र आहे तो सुद्धा श्रुतीनं स्वीकारलेला आहे. म्हणून म्हणतात ना, फुलासंगे मातीस वास लागे. किंवा आत्ता त्यांनी सांगितलं तसं दोऱ्यामध्येही गुंफली जातात. दोरा जरी आता शूद्र आणि क्षुद्र यातला फरक म्हणजे दोरा हा थोडा कमी प्रतीचा फुलांच्या तुलनेनं, पण दोऱ्याला सुद्धा चढवलं जातं ना एवढ्या श्रेष्ठांच्या किंवा भगवंताच्या गळ्यामध्ये. तसंच 4 वर्णाच्या स्वीकाराविषयी कुठलीही सक्ती केली नाही जायची. ज्याच्याकडं आवडीनुसार जी वृत्ती असेल, जी क्षमता असेल त्यानुसार त्यानं वर्णाचा स्वीकार करावा. मग सत्वगुणी ब्राह्मणांच्या ठिकाणी कोणकोणते गुण असावेत, त्याला कोणती कर्म द्यावीत हे भगवंतांनी ठरवले. म्हणजे त्यांनी पाहिलंय. मी जसं म्हटलं तसं शिक्षक, प्राचार्य किंवा मोठ्या संस्थांमधले अधिकारी, ऑफिसर हे ज्या व्यक्तीकडे जी गुणसंपदा असेल त्यानुसार वाटून देतात. एखाद्याला ॲडमिनिस्ट्रेशनचं काम चांगलं जमत असेल, एखाद्याला संवाद साधण्याचं काम जमत असेल, मग बरोबर त्यांना किंवा प्रेझेंटेशन करण्याचं काम असेल, हे जी कामं आहेत ही त्याच्या कुवतीनुसार दिली. आता आपण ही बरीच आपली वर्णव्यवस्था बदललेली आहे, पण तरीसुद्धा मुख्य जो बेस आहे तो ह्या 4 गोष्टींचा की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता मला तर पूर्वी असं वाटायचं की आता एक डॉक्टरांचा वर्ण एक तयार झाला, एक इंजिनियर्सचा झाला, एक आणि कुठल्या इंजिनियरमध्ये तर इतके प्रकार आहेत, डॉक्टरांमध्ये पण इतके प्रकार आहेत. म्हणजे ज्याच्याकडे जे स्पेशालिटी आहे, जे गुणधर्म आहेत त्यानुसार त्यांना कर्म वाटून दिलेली आहेत. तर आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. ब्राह्मणाचं जे कर्म आहे ते फक्त श्लोक म्हणून होईल, मग उद्याच्याला आपण तो श्लोक घेऊया. शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम. शम म्हणजे शांतवृत्ती, त्याच्यामध्ये अंतरेंद्रियाचा संयम असा शम असतो. आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. बाहेरची जी आपली सगळी इंद्रिय आहेत, कायिक, वाचिक, मानसिक, हा सगळा निग्रह म्हणजे दम आहे. आणि तप आता आपण सगळं पाहिलेलं आहे 17व्या अध्यायात, त्यामुळे आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही. आणि शौच म्हणजे शुद्धता. आणि क्षांती हा शब्द तर फार महत्त्वाचा आहे, क्षमाशीलता.
आपल्याजवळ दुसऱ्याला क्षमा करण्याची जर ताकद असेल ना, तर फार मोठं आपल्याला हे मिळू शकतं. आणि आर्जव म्हणजे सरळपणा किंवा आस्तिक्य बुद्धी म्हणजे श्रद्धा. या सगळ्या गोष्टी जर असतील तर ब्राह्मणाकडे कोणतं कर्म द्यायचे ते पुढं सांगणार आहेत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति.